मंडळी, राजकारणामध्ये एक म्हण फार प्रसिद्ध आहे, बाप तसा बेटा आणि बापाची गादी हेच बेट्याचं भवितव्य. आपल्या देशात एखादा नेता राजकारणामध्ये स्थिरावला की त्याचं फक्त पोरगच नाही तर अख्खं खानदान राजकारणामध्ये उतरतं. पुढे जाऊन ही कुटुंब एखादं गाव किंवा तालुका नाही तर थेट अख्खा जिल्हाच आपल्या नावावर करून घेतात. सध्या महाराष्ट्राच्या कोकणात नेमकी हीच परिस्थिती पाहायला मिळतीये. बघा, कोकणचे 3 महत्वाचे भाग आणि तिथे राज्य करणारी 3 बलाढ्य कुटुंब. सिंधुदुर्गात राणे, रत्नागिरीमध्ये सामंत आणि रायगडमध्ये तटकरे. या 3 घराण्यांनी संपूर्ण कोकणच्या सत्तेची सूत्र आपल्या घरात कशी बंदिस्त करून ठेवली आहेत आणि यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना कसा ठेंगा मिळालाय हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचंय. नमस्कार. सुरुवात करूयात तळ कोकणातून, म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. सिंधुदुर्गाच्या राजकारणात गेल्या काही दशकांपासून फक्त एकच नाव गाजतंय, नारायण राणे. शिवसेना, काँग्रेस, स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आता भारतीय जनता पार्टी. राणेंनी फक्त पक्ष बदलले नाहीयेत, पण सत्ता मात्र स्वतःच्या ताब्यात नेहमी ठेवली. कधी राज्याचे मुख्यमंत्री, कधी महसूल मंत्री, तर कधी केंद्रात कॅबिनेट मंत्री. पक्ष अनेक बदलले, पण सत्तेत कायम राहिले. बरं, राणेंनी हे सत्ताकरण फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही. आज त्यांची दोन्ही मुलं राजकारणात पूर्णपणे सक्रिय आहेत. नितेश राणे हे कणकवलीतून आमदार आहेत, तर निलेश राणे हे कुडाळ मालवण भागातून आमदार आहेत. थोडक्यात सांगायचं तर सिंधुदुर्गातील जवळपास प्रत्येक मतदारसंघावर राणे पिता पुत्रांची घट्ट पकड आहे. आता वळूयात मध्य कोकणाकडे, म्हणजेच रत्नागिरी. इथे सध्या सामंत पॅटर्न वर्चस्वात आहे. उदय सामंत हे आधी राष्ट्रवादीत होते, नंतर शिवसेनेत आले आणि आता ते शिंदे गटाचे अत्यंत महत्वाचे आणि विश्वासू नेते मानले जातात. महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा ते मंत्री होते आणि आज महायुती सरकारमध्ये सुद्धा ते उद्योग आणि भाषा मंत्री आहेत. रत्नागिरीत उदय सामंत यांच्या इतकाच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त दबदबा त्यांचे बंधू किरण सामंत यांचा आहे. उदय सामंत मुंबईमध्ये राहून मंत्रालयातून सूत्र हलवतात, तर किरण सामंत रत्नागिरीमध्ये राहून ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांची फळी आणि पक्षाची संघटना मजबूत ठेवतात. म्हणजेच एका भावाचा हात सत्तेत आणि दुसऱ्या भावाचा हात थेट जनतेच्या नाडीवर. यामुळे रत्नागिरीमध्ये सध्या सामंत कुटुंबाला पर्याय निर्माण होऊ शकलेला नाहीये. आता येऊयात कोकणाचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या रायगडमध्ये. बघा, रायगडची राजकीय गादी गेल्या अनेक वर्षांपासून तटकरे परिवाराकडे अगदी सुरक्षितरित्या आहे. अजित पवारांचे खंदे समर्थक आणि शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले चतुर नेते म्हणजेच सुनील तटकरे. सुनील तटकरे सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि रायगडचे खासदार सुद्धा आहेत. वडील दिल्लीमध्ये खासदार आणि त्यांची कन्या म्हणजेच आदिती तटकरे या राज्यामध्ये आमदार. बरं, फक्त आमदार नाही तर महिला व बालविकास मंत्री आहेत. बरं, एवढ्यावरच तटकरेंचं कुटुंब थांबलेलं नाहीये, तर सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे नुकतेच विधान परिषदेवर बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले. म्हणजे विचार करा, एकाच घरात एक खासदारकी आणि 2 आमदारक्या. रायगडच्या सत्तेची चावी पूर्णपणे एकाच छताखाली आहे. वरवर पाहता हे चित्र खूप जास्त वैभवशाली वाटतंय. एकाच जिल्ह्यातून एकाच कुटुंबाचे 3 लोक सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेत, पण या घराणेशाहीचा कोकणाला खरंच कितपत फायदा होतोय? राजकीय तज्ञांच्या मते सत्ता जेव्हा काही मोजक्याच हातांमध्ये एकवटते तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची प्रगती खुंटते. वर्षानुवर्ष पक्षासाठी चटया उचलणारे, झेंडे आणि लाठ्या काठ्या खाणारे प्रामाणिक कार्यकर्ते हे केवळ कार्यकर्तेच म्हणून राहतात. ते जन्माला येतात कार्यकर्ते म्हणून आणि मरतात सुद्धा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून. त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधीच मिळत नाहीये, कारण असलेली घराणेशाही. दुसरीकडे एवढी मोठी पदं कोकणात असूनही आज परिस्थिती काय? आजही कोकणी माणसाला रोजगारासाठी मुंबई पुण्याची वाट धरावी लागते. आजही कोकणामध्ये पुरेशा ट्रेन्स नाहीयेत आणि चांगल्या आरोग्य सुविधांची आजही वानवा आहे. निधी कागदावर येतोय, आराखडे बनतात, पण प्रत्यक्ष जमिनीवर विकास प्रचंड धीम्या गतीनं सुरू आहे. म्हणजे अगदी 3-3, 4-4 पिढ्या उलटतात, पण विकास होत नाहीये. जोपर्यंत एखाद्या भागात घराणेशाहीचा वर्चस्व राहतो तोपर्यंत नव्या नेतृत्वाला आणि खऱ्या विकासाला वाव मिळणं कठीण असतं, असं तज्ञ सांगतात. सत्तेचं विकेंद्रीकरण झाल्याशिवाय सामान्य माणसांचे प्रश्न कसे सुटणार? बाकी तुम्हाला कोकणातल्या या सगळ्या घराणेशाहीवर काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.